नमस्कार मंडळी, तुम्हाला मी आज खमंग खुसखुशीत अळूवडी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा। पावसाळा सुरू झाला की ही अशी अळूची फ्रेश पानं बाजारात मिळतात। आज मलाही ही पानं बाजारात मिळाली, अगदी फ्रेश। आता आपण ही साफ कशी करायची ते बघूया। वडीची आणि अळूची भाजीची अशी दोन प्रकारची पानं असतात। त्यात वडीची पानं ही देठावरून ओळखायची। त्यांचा देठ काळसर असतो आणि पानं थोडीशी मोठी असतात। आता ही साफ करताना आपल्याला हा देठ काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या शिराही कापून घ्यायच्या आहेत। तर पहिला आपण हाताला व्यवस्थित तेल लावून घेऊया, कारण या अळूच्या पानांना खूप खाज असते आणि आपल्या हातांनाही ती खाज सुटू शकते। तर आपण तेल लावूया हाताला आणि मग आपण अळूची पानं साफ करायला घेऊया। आता याचा देठ आपण काढून टाकायचा आहे आणि त्या देठानंतर आपण या ज्या शिरा आहेत त्या सुद्धा काढून घ्यायच्या आहेत। त्या शिरा अगदी हळूवारपणे काढायच्या, म्हणजे जेणेकरून ते पान फाटणार नाही। आता माझी सगळी पानं चांगली स्वच्छ साफ करून आणि शिरा काढून झालेली आहेत। आता मी ती धुवून घेते व्यवस्थित। अळूची पानं ही नेहमी धुवून घ्यावी चांगली स्वच्छ, कारण बाजारात आणल्यावरती त्याच्यावर खूप माती असते आणि ती थोडा वेळ आपण अशी कपड्यावरती सुकायला ठेवून देऊया। आता ही माझी पानं सगळी चांगली स्वच्छ धुवून घेतली आहेत मी। हळू धुवायची जेणेकरून फाटता कामा नये। आता माझी ही सर्व अळूची पानं स्वच्छ धुवून झाली आहेत। आता आपण त्याचं सारण कसं बनवायचं ते बघूया। त्यासाठी आता मी घेतले आहेत कोकम, ते मी पाण्यात भिजत घातले होते। ते भिजवून ठेवायचे, म्हणजे त्याचं पाणी आहे ते आपल्याला वापरायचं आणि हेच पाणी आपण पीठ भिजवण्यासाठी वापरणार। त्यानंतर आपण गूळ घेणार आहोत, तीळ घेणार आहोत आणि बेसन घेणार आहोत। बेसन आपल्याला घ्यायचं आहे 2.5 वाटी। तुमच्या पानांच्या जे साईज किंवा पानांची क्वांटिटीनुसार तुम्ही बेसनाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता इथे माझ्या 3 जुड्या होत्या अळूच्या, म्हणून मी 2.5 वाटी बेसन घेतलेलं। आता हे 2.5 वाटी बेसन याच्यामध्ये आपण कोकमाचं पाणी ॲड करूया। हे कोकम पुन्हा आपण पाण्यात भिजत घालायचे आहेत आणि तेच पाणी आपण पीठ भिजवायला वापरायचं आहे। कोकम घातल्याने त्याच्यात अळूची पानाची खाज असते ती निघून जाते। आता आपण याच्यात 2 चमचे तीळ घालूया। कोकमाच्या जागी तुम्ही चिंच सुद्धा वापरू शकता, चिंचेचं पाणी घेतलं तरी हरकत नाही। आता आपण याच्यात गूळ किसून घालूया। गूळ किसून घालायचा म्हणजे तो व्यवस्थित मिक्स होतो। आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया। अर्धा चमचा हळद घातलाय मी। लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, 1 चमचे 2 चमचे। मी इथे 2 चमचे लाल तिखट घेतले
आणि आता आपण याच्यात धणा पावडर 1 चमचा टाकणार आहोत आणि चवीपुरतं मीठ. आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि त्याच्यानंतर याच्यात पाणी जेवढं लागेल तेवढंच पाणी घालायचं. जास्त पातळ करायचं नाहीये. कन्सिस्टन्सी एकदम थोडी घट्ट ठेवायची आहे, कारण जास्त पीठ पातळ झालं तर ते पानातून बाहेर येऊ शकतं. आता याच्यात मी कोकमाचंच पाणी पुन्हा वापरलंय आणि मग ते मिक्स केलंय. आता तुम्ही बघू शकता याच्यात थोडंसं पाणी अजून कमी पडतंय, म्हणून मी साधं पाणी वापरणार आहे. थोडंसं जास्त पातळ करायचं नाही, कारण मग ते जेव्हा उंडा आपण बनवतो अळूचा त्यावेळेस त्याच्यातून सगळं पीठ बाहेर येतं. थोडं घट्ट ठेवायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे चण्याच्या पिठाच्या गुठळ्या राहता कामा नाही त्याच्यात. आता हे मिक्स करून झालेलं आहे माझं. तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशी आहे. आता हे एक मोठं ताट मी घेतलंय, जे उलट करून त्यावर अळूचं सर्वात मोठं पान आपण ठेवायचंय. पान पण उलट्या बाजूनेच ठेवायचंय आपल्याला, सरळ बाजू नाही घ्यायची, उलट्या बाजूलाच पीठ लावायचंय. आता आपण हे मिश्रण घेतलेलं आहे ते आपण हळूहळू त्याच्यावरती लावूया, पण लावताना आपण ते पातळ लावायचं, अगदी घट्ट लावायचं नाही किंवा जाडसर लावायचं नाही. थोडं हलकं हलकं लावायचं, म्हणजे जेव्हा आपण रोल करतो अळूचा त्यावेळेस तो जास्त जाड होत नाही आणि पीठ लागत नाही. आता असं मी सगळीकडे हे लावून घेतलंय मिश्रण. आता दुसरं एक पान जे घेणार आहोत ते आपण ह्याच्यावरती, आता मी यावर दुसरं पान ठेवलं आहे. तुम्ही बघू शकता मी हे असं का ठेवलं आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा रोल आउट करतो आपण अळूचं उंडा त्यावेळेस आपल्याला इझी पडतं फोल्ड करायला. आता मी ह्याच्यावर सुद्धा सगळीकडून व्यवस्थित हे मिश्रण लावून घेणार आहे. पातळ पातळच लावायचं, जास्त जाडसर लावायचं नाही. आता हे फोल्ड करायची एक टेक्निक आहे. डाव्या आणि उजव्या बाजूने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आणि त्याला बाइंडिंग लावून घ्यायचं मिश्रणाचं, म्हणजे जे सारण आहे ते बाहेर पडत नाही आणि उंडासुद्धा तुटत नाही. आणि वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने फोल्ड करत घ्यायचं, म्हणजे सगळीकडून ते पॅक होऊन जातं. आणि जिथे जिथे आपण फोल्ड करणार तिथे तिथे आपल्याला सारण लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपण फोल्ड करून घ्यायचं. आता हा अळूचा उंडा आपल्याला रोल करायचा आहे. व्यवस्थित दोन्ही बाजूनी पकडून रोल करायचा आणि याला आपण सगळीकडून आता व्यवस्थित रोल करून घेतलं आहे आणि बाइंडिंगसुद्धा लावून घ्यायचं आहे, म्हणजे हा अळूचा उंडा फुटत नाही. याला दोरी बांधायची अजिबात गरज लागत नाही. हा अळूचा उंडा हा असाच्या असा वाफवला की व्यवस्थित राहतो. तुम्ही बघू शकता आता हा अळूचा उंडा आपला तयार आहे. आता आपण वाफवून घेऊया. आता हे उंडे आपण एका पसरट भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवूया आणि त्याच्यावरती वाफवत ठेवूया. एक पसरट भांडं घ्यायचं आहे ज्याच्यात पाणी ठेवायचं आहे आपल्याला, आणि एक चाळणी घ्यायची आहे ज्याला आपण तेल लावून घेऊया. व्यवस्थित सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे
म्हणजे ते खाली चिकटत नाही, कारण वाफवताना कधी कधी पानं चिकटतात. तर आपण त्याला व्यवस्थित तेल लावून घेतलं आणि हे उंडे आता आपण या चाळणीमध्ये ठेवणार आहोत. आता हे पाणी सुद्धा उकळलेलं आहे. आता आपण हे उंडे वाफवायला ठेवूया. झाकण लावून 15 ते 20 मिनिटं आपण याला उकळत ठेवायचं आहे, मंद आचेवरती. आता हे आपले उंडे वाफवून तयार झालेले आहेत. आपण चेक करूया एकदा आतून सारण शिजलं आहे की नाही. आता हे तुम्ही बघू शकता, सुरी घातल्यानंतर त्याला सारण चिकटलं नाही आहे, म्हणजे हे उंडे आता रेडी आहेत. आता आपण एक 10 ते 15 मिनिटे हे थंड करून घेतलेत. तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित सेट झालेत. त्याला आपण आता कट करून घेऊया. तुम्हाला जसे आवडतील, पातळ किंवा जाड, तसे तुम्ही कट करून घ्यायचे. अळूवडे आपल्या तयार आहेत. आपण यांना डीप फ्रायही करू शकतो, शॅलो फ्राय करू शकतो, किंवा आपण नुसती फोडणी जरी घातली राई, जिरं आणि कढीपत्त्याची आणि वरून तीळ आणि कोथिंबीर घालायची, तरी पण खूप सुंदर लागतात. मी आज तर फ्राय करून दाखवणार आहे. आता आपले हे अळूच्या वड्या वाफवून तयार आहेत. तुम्ही बघू शकता व्यवस्थित सारण पण अगदी परफेक्ट आहे. आता आपण तळून घेऊया हे. आता आपण एक पॅनमध्ये तेल घेतलंय, तेल तापू द्यायचंय. मी शॅलो फ्राय करते, तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता. तेल चांगलं तापलं की मग आपण याच्यामध्ये थोडेसे तीळ घालायचे. आता आपण याच्यात अळूवड्या शॅलो फ्राय करायला घेऊया. गॅस मीडियम आचेवर ठेवायचा आहे आणि छान एका बाजूने खरपूस भाजून झाल्यानंतर आपण परतून मग दुसऱ्या बाजूने पुन्हा खरपूस भाजून घ्यायचे. आता माझ्या एका बाजूने व्यवस्थित भाजून झाले आहेत. तर आता मी पलटून घेते आणि दुसऱ्या बाजूने छान व्यवस्थित खमंग भाजून घेऊया. आता या अळूवड्या दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस भाजून घेतल्यात. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. छान खमंग खुसखुशीत अशा अळूवड्या तयार आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला या अळूवड्या आवडल्या की नाही. आणि तुम्ही सुद्धा घरी करून खमंग खुसखुशीत